नमस्कार मित्रांनो. श्रावणाची चाहूल लागली की अनेक जण मांसाहाराला विराम देतात. तर मग श्रावण सुरू होण्याआधी हा खास बेत तर बनतोच, नाही का? तर मी गोष्ट करते कुरकुरीत आणि मसालेदार अशा फिश फ्रायची. गरमागरम खमंग मसाल्यात मुरवलेला ताजा मासा, बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसाळ असा फिश फ्राय. म्हणून उशीर कशाला? श्रावण सुरू होण्याआधी या कुरकुरीत आणि मसालेदार फिश फ्रायचा आस्वाद नक्की घ्या आणि या खास चवीच्या आठवणींसह श्रावणाचं स्वागत करा. तर त्यासाठी मी इथे घेतले आहे अर्धा किलो रोहू मासा. रोहू मासा फिश फ्रायसाठी अगदी बेस्ट असतो आणि त्याची टेस्टसुद्धा भारी असते. गोष्ट फक्त इतकीच असते, तो खाताना काट्यांमुळे थोडा जपून खावा लागतो. ते म्हणतात ना, चंद्रावरही डागं असतात, त्यासारखं आहे रोहू माशाचं. तर सर्वप्रथम या माशाला छान धुवून यामध्ये आलं लसण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट टाकायची. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडी हळद टाकायची आणि साधारणतः अर्ध निंबू आपल्याला इथे पिळायचं आहे. आपण या माशाला छान मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथे याला छान एकजीव करून घेऊ आणि साधारणतः 15 ते 20 मिनिटासाठी आपण याला बाजूला ठेवणार आहोत. त्यानंतर फिश फ्रायसाठी लागणारा सुका मसाला आपण इथे करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून रवा घेतलेला आहे, नंतर 1 टेबलस्पून आपण मैदा घेऊया इथे. त्यानंतर चवीनुसार हळद टाकायची यामध्ये, तसेच चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे. त्यानंतर हाफ टेबलस्पूनपेक्षा पण थोडा कमी ओवा इथे टाकायचा आपल्याला. त्यानंतर थोडा काळा मसाला इथे टाकायचा आहे. तसंच थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडी कसुरी मेथी टाकायची आहे. यामुळे चव छान येते फिश फ्रायला आणि याला छान एकजीव करून घ्यायचं आपल्याला सर्व मसाल्यांना. त्यानंतर आपल्या फिशला मुरून 20 ते 25 मिनिट झाले आहे. त्यानंतर या फिशला आपण हा कोरडा मसाला लावून घेऊया. तर एक एक पीस उचलून हा मसाला फिशला आपण छान लावून घेऊया अशा प्रकारे. पूर्ण बाजूंनी मसाला छान लावून घेतल्यानंतर या फिशला आपण साईडला ठेवूया. तर अशा प्रकारे प्रत्येक पीसला आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे आणि फिशला मसाला लावून घेतल्यानंतर याला साधारणतः 5 मिनिटासाठी आपल्याला सेट व्हायला ठेवायचं आहे. हे फिश पीसेस छान सेट झाले की आपण याला तळायला घेऊया. तर फिश छान फ्राय करण्यासाठी मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल छान कडक गरम झालं की यामध्ये आपल्याला फिशचे पीसेस सोडायचे आहे. अगदी अलगद अशा प्रकारे फिशचे पीसेस आपण या तेलात सोडून घेऊया. मला तर आतापासूनच भूक लागायला सुरुवात झालेली आहे. असं वाटतं कधी हे फिश फ्राय बनतील आणि कधी मी खाईल. असो, आपण या फिश फ्रायला छान फ्राय करून घेऊ. तर प्रत्येक 1-1 मिनिटाने याला आपण परतून घेऊया. साधारणतः 4 ते 5 मिनिटात हे फिश फ्राय छान पद्धतीने फ्राय होऊन जातात. या कामात अजिबात घाई करायची नाही आहे. तर फिशला प्रत्येक साईडने पलटवत आपल्याला फ्राय करायचं आहे, जेणेकरून तो मसाला छान कुरकुरीत झाला पाहिजे वरच्या साईडचा. बघा किती छान रंग आला आहे फिश फ्रायला. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे पीसेस फ्राय करून घ्यायचे आहे. बघा किती छान कुरकुरीत झालं ते. लगेच मी दुसरा फेर पण काढून घेते इथे. तर सेम पद्धतीने आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे फिशला. अशा पद्धतीने तयार आहेत आपले खमंग आणि कुरकुरीत असे फिश फ्राय. तर मंडळी, श्रावण सुरू होण्याआधी नक्की हा फिश फ्राय करून बघा आणि श्रावणाचं स्वागत करा. तर वेळ झाली आहे आजच्या सुविचाराची. आजचा सुविचार आहे, आजची मेहनत हीच उद्याच्या यशाची खरी पायाभरणी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. अशा स्वादिष्ट आणि सोप्या महाराष्ट्रीयन रेसिपीजसाठी मयुरीज महाराष्ट्रीयन रेसिपीज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन आणि खास चविष्ट रेसिपीसह. धन्यवाद.